नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 25 डिसेंबर 2024 आणि मित्र आता सकाळचे 8:30 झालेले आहेत। शेतकरी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येत्या पुढील काही दिवसांमध्ये आपल्या राज्यामध्ये पावसाची स्थिती कशी राहणार आहे, राज्यामध्ये पाऊस होणार की नाही याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। तर शेतकरी मित्र हो, आपण यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून दिनांक 25 डिसेंबर 2024 नंतर आपल्या राज्यामध्ये ठिकठिकाणी वादळी पाऊस, गारपीट होणार अशा बातम्या आपण यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल। तर मित्र हो, हवामान खात्याने सुद्धा त्या संदर्भात अंदाज दिलेला असून मित्र हो, दिनांक 26, 27, 28 या तारखेदरम्यान आपल्या राज्यामध्ये ठिकठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे आपण जे यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात की आपल्या राज्यामध्ये पाऊस होणार, त्यामध्ये काही प्रमाणात आपल्याला शाश्वती पाहायला मिळू शकते। आणि मित्र हो, काही वेदर मॉडेलचा जर अभ्यास करायचा म्हटलं तर वेदर मॉडेलसुद्धा दिनांक 26, 27, 28 आणि 29 डिसेंबर दरम्यान आपल्या राज्यामध्ये ठिकठिकाणी आपल्याला वादळी पाऊस व काही ठिकाणी, काही ठराविक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यतासुद्धा काही वेदर मॉडेल दाखवित आहे। यामध्ये खास करून विदर्भ आहे, सोबतच मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, त्यानंतर आपल्याला इकडे जळगावपर्यंत काही भाग आपल्याला काही वेदर मॉडेल दाखवत आहे की त्या ठिकाणी आपल्याला वादळी पाऊस पाहायला मिळू शकते आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही आहे। हवामान खात्याने सुद्धा मित्र हो, दिनांक 26 डिसेंबर, 27 डिसेंबर, 28 डिसेंबर या 3 तारखेदरम्यान आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसासाठी येलो अलर्टसुद्धा हवामान खात्याने जाहीर केलेला आहे। त्यामुळे निश्चितच आपल्याला उद्यापासून आपल्या राज्यामध्ये वातावरणामध्ये बदल झालेला पाहायला मिळणार असून उद्यापासून आपल्या राज्यामध्ये ठिकठिकाणी आपल्याला वादळी पाऊस पाहायला मिळू शकते। आणि मित्र हो, या संदर्भातला जे काही नवीन अंदाज राहणार आहे तो अंदाज आपण दररोज देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यामध्ये खास करून सायंकाळच्या वेळेला आणि सकाळच्या वेळेला व्हिडिओच्या माध्यमातून आपण अंदाज देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत।